कोल्हापूरच्या माधुरी हत्तीनीबाबत केंद्राची सकारात्मक भूमिका असल्याचं धैर्यशील मानेंसह शिष्टमंडळानं अमित शहांची भेट घेतली आहे। अमित शहा यांनी शिवसेना शिष्टमंडळाला हमी दिली आहे। केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन दिलं गेलंय। वंतारा संस्थेला माधुरी हत्तीनीच्या बाबतीत विशेष सूचना दिल्या गेल्यात। गृहमंत्री अमित शहा यांनी शिष्टमंडळाला ही माहिती दिली आहे। माधुरीला परत आणण्याच्या प्रक्रियेला आता गती मिळण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात। शिवाजी, या संदर्भात अधिकची अपडेट। अगदीच, कारण राजधानी दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दरबारी माधुरी हत्तीनीचा आता प्रश्न पोहोचलेला आहे। आणि या संदर्भामध्ये आज एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाने जी भेट घेतली, यावेळेस खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या संदर्भात सांगण्यात आलं। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मकता दाखवली। दुसरीकडे जो प्रश्न आहे माधुरी हत्तीनीचा, तो सर्वोच्च न्यायालयाकडे दिलेला गेला असल्यामुळे या ठिकाणी वंताराकडे पाठवण्याची विनंती पेटा या ॲनिमल संस्था जी आहे त्याने केलेली आहे। त्यामुळे हा जो प्रश्न आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात बैठक घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला काही दिवसांमध्ये केल्याचं आपण पाहायला मिळालं होतं। सर्व लोकप्रतिनिधींची बैठक देखील घेतली होती आणि आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या संदर्भामध्ये एक सकारात्मकता दाखवलेली आहे। त्यामुळे माधुरी हत्तीनी यांचा परत आणण्याचा मार्ग जो आहे तो मोकळा होऊ शकतो, कारण तिच्या पायाला ज्या जखमा आहे, काही ठिकाणी फ्रॅक्चर आहे असे अहवाल जे देण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी तिला पाठवण्याची विनंती पेटा या संस्थेने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती। आणि ती पेटा या संस्थेने वनतारा हे जे रिहॅबिलिटेशन सेंटर आहे हत्तीनीचं, त्या ठिकाणी पाठवण्याचं सांगण्यात आलं होतं, म्हणून त्या ठिकाणी तिला पाठवण्यात आलंय। आता तिला परत जर आणायचं असेल तर तिच्या रिहॅबिलिटेशन किंवा प्राण्यांना ज्या पद्धतीने जो त्रास होत आहे तिला, तिच्या आरोग्याची देखील काळजी घेणं अपेक्षित आहे। त्यासाठी कोल्हापूरमध्ये मठाच्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन सेंटर उभारणी करणं हा एक पर्याय आहे। त्यामुळे हे वेगवेगळे पर्याय आहेत। कारण आणि दुसरी गोष्ट की हत्ती हा समूहाने राहणारा प्राणी आहे, त्या ठिकाणी ती एकटीच राहते। तिचा वापर ज्या पद्धतीने मधल्या काळामध्ये केल्याचा जो आरोप केला जातो तो देखील समजून घेणं आहे। जनभावना आहे, दुसरीकडे तिला झालेल्या आरोग्याच्या समस्या आहेत, हे देखील सर्वोच्च न्यायालय समजून घेईल आणि हा जो प्रश्न आहे हा सर्वोच्च न्यायालयातूनच सुटू शकतो। त्यामुळे वनतारा आणि महाराष्ट्र सरकार पार्टी होऊन तिच्या संदर्भामध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये पिटिशन करणार, त्यामध्ये केंद्र सरकार आपली बाजू देखील या संदर्भात मांडणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। त्यामुळे आज अमित शहा यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे। दुसरीकडे हत्तीनीच्या आरोग्याचा देखील प्रश्न आहे, हे देखील समजून घेणं गरजेचं आहे। सर्वांच्या जनभावना या माधुरी हत्तीनीसाठी चांगल्या आहेत, सर्वांच्या म्हणणं देखील आहे, सरकार देखील सोबत आहे। त्याचबरोबर आपण या सर्व घडामोडींवर असं लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी।